माझं हे महत्भाग्य मी समजते की माझ्या 10व्या वर्षीच माझा हात आईनी सरळ रोहिणी त्यांच्या हाती सोपवला. तिने माझ्यातली नृत्याची आवड ओळखली आणि थेट मला तिने अतिशय समर्थ अशा गुरूंच्या हाती सोपवलं आणि मग तिथून पुढचा जो प्रवास होता तो अतिशय सहज सुकर झाला. म्हणजे बाकीच्यांना त्या संदर्भात जे काय कष्ट पडलेले मी ऐकते त्या सगळ्याचा लवलेशही मला कधी स्पर्शून गेला नाही. तर ह्या सगळ्या बाबतीत मी अतिशय भाग्यवान आहे असं मी म्हणेन. आणि माझ्या नकळत रोहिणीताईंनी मला खूप गोष्टी दिल्या. अतिशय सतत मी घेतच गेले आणि आता गेल्या 11 वर्षांच्या काळात त्यांच्या निर्वाणानंतर मला ह्या गोष्टींचा पुन्हा पुन्हा जाणीव होते की त्यांनी मला किती दिलं आहे. आणि म्हणजे मी किती लहान होते ते सगळं स्वीकारायला आणि त्या सगळ्याची महत्ता मला आता आणखीन कळत जाते की सुरुवातीला नृत्य शिक्षण असंच त्याचं एक सुरुवातीचं स्वरूप होतं असं मला वाटायचं. पण त्याबरोबरसुद्धा त्यांनी इतक्या गोष्टी आमच्या पदरात घातल्या अनमोल की अतिशय रुजूतऱ्हेने त्यांचं शिकवणं असायचं. म्हणजे इतक्या सगळ्या वर्षांच्या काळात कधीही मी त्यांचा आवाज चढलेला ऐकला नाही, चेहऱ्यावरची प्रसन्नता ढळलेली पाहिली नाही आणि कामाच्या दर्जाबद्दल सतत जागरूक असणं आणि तो सतत उंचावत नेणं याबद्दलची त्यांची उत्कंठा आणि त्यांची आस ही सतत होती. आणि हे माझ्या मते अतिशय खूप मोठी गोष्ट आहे. तर सुरुवातीच्या काळात असं व्हायचं की शुक्रवारी त्या नसायच्या, मंगळवार आणि गुरुवारी भेटायच्या आणि मग की त्यांच्या व्यक्तिमत्वाचंच आम्हाला एक असं आकर्षण पण असायचं आणि ऑ पण असायचा की मी त्यांच्या इतकी जवळ जाऊ शकते का असं कळायचं नाही. पण ते अंतर त्यांच्या बाजूने त्यांनी कधी कमी केलं हे आम्हाला कळलं पण नाही. ही पण त्यांच्या व्यक्तिमत्वाची एक मोठी गोष्ट आहे असं मी सांगू शकेन. आणि एक दिवस त्या असंच म्हणाल्या शरदतेनं की शरद हिच्या आता ह्याच्यामध्ये डान्समध्ये क्लॅरिटी खूप यायला लागली नाही. तर म्हणजे काय म्हणाल्या ते मला त्या क्षणी कळलंच नाही. पण पुढे जाऊन उमगलं. पण काहीतरी ते माझ्यासाठी चांगलं म्हटलं आहे हे कळलेलं होतं. बरं क्लासमध्ये आल्यानंतर 2 वर्षातच पुन्हा ते सुरू झालं की गुरुपौर्णिमेसाठी काहीतरी नवीन रचायचं आहे. मग सुरुवातीला खूप मोठ्या चुका पण करून झाल्या आणि असं करत 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 प्रवास पुढे कधी तो मोठा होत गेला. त्यांच्या कोरिओग्राफीची सगळी प्रक्रिया अनुभवताना, त्यावेळची त्यांची तगमग सगळी पाहताना आणि त्या सगळ्यातनं आम्ही जे काय शिकत गेलो आहे त्या सगळ्यातनं आम्हाला अतिशय एक मोठी समृद्धी मिळत गेलेली आहे असं मी नक्की म्हणू शकते. आणि मग कधीतरी एखादी चांगली रचना हातातनं निघून जायची किंवा सुरुवातीला एखादी तिहाई छान आली आहे तर त्याचं कौतुक झाल्याशिवाय राहिलं नाही. किंवा एकदा आम्हाला म्हणाल्या की अगं आता तुम्ही रामायण करा बरं का. आणि मग त्यांनी संस्कृत ओळी दिलेल्या होत्या आम्हाला. आणि मग एक दिवस मी त्यांच्याकडे गेले आणि म्हटलं की ते आम्ही ते कैकेयीचा आणि मंथरेचा प्रसंग खूप मोठा केला आहे त्याच्यामध्ये, पण त्याला साजेशी ओळ ह्याच्यामध्ये नाही आहे, तर आता आम्ही काय करू. तर म्हणाल्या थांब बघते मी काहीतरी. आणि मग दुसऱ्या दिवशी मी क्लासमध्ये गेले तर मला लगेच त्यांनी हाक मारली आणि म्हणाल्या आम्हाला हे बघ कैकेयी विद्वेषित राम ही ओळ तुला ठीक राहील का, की जी त्यांनी रचली होती. आणि त्या सगळ्या बाकी संस्कृत ओळींच्या बरोबर इतकी ती मिसळून गेली की त्यांनी रचलेली ती एक ओळ आहे असं म्हणून ती वेगळी त्याच्यात कधी दिसलीच नाही, कोणाला जाणवलीच नाही. अशा कितीतरी गोष्टी की म्हणजे ते कसं मिसळून जायचं असतं हे त्या निमित्ताने आम्ही शिकलो. आणि मग पुढे काही वेगळ्या निमित्ताने काही रचना करायची वेळ आली की आता जसं मी अलंकार करत होते आणि तेव्हा मला सांगितलं होतं त्या वेळच्या विषयासाठी की मुंबईमध्ये तेव्हा दंगलीचा सगळा जोर धरलेला होता, तर तो विषय घ्यायचा आणि 9 रस त्यातनं दाखवायचे. तर म्हणजे अर्थात 9 पैकी त्या रसांची योजना काय क्रमाने करायची तर तुम्ही ते दाखवू शकाल हीच ती मुळात परीक्षा होती. आणि त्या विषयाला अनुरूप असं तुमचं नर्तन झालं पाहिजे. तर माझ्यात परीने मी प्रयत्न करत होते. आयत्या वेळेला किती काय करू शकतो ह्याला पण प्रत्येकाला लिमिटेशन असते. पण ते झाल्यानंतर जेव्हा मी क्लासवर गेले तर तेव्हा बेबीताईंनी मला म्हटलं, रोहिणीताईंना आम्ही बेबीताई म्हणत असू सगळे,
घरात त्या भावंडांमध्ये सगळ्या धाकट्या, त्यामुळे घरात बेबी, आमच्या बेबीताई आणि अगदी त्यांच्या नातवाच्या सुद्धा बेबी आजी. तर मला म्हणाल्या बेबीताई की अगं तू सगळं चांगलं केलंस, फक्त तू तिथे 2 रस येऊ शकणार नाहीत असं म्हटलं होतंस, की त्याच्यामध्ये एक होता हास्यरस आणि दुसरा अद्भुत. तर हास्य येणार नाही हे बरोबर आहे, पण अद्भुत येऊ शकतं. कसा सांगते मी तुला, की एखाद्या त्या सगळ्या गदारोळात धावपळीमध्ये एखादं छोटं बाळ अतिशय सुरक्षित राहिलं, हे अद्भुतचं उदाहरण होऊ शकेल की नाही. तर असा त्यांचा आमच्या पुढेही जाऊन सतत विचार चालू असायचा. आणि तो विचार एकदा हातातनं प्रसंग गेला की संपला असं करायचं नाही, ही त्यातनं शिकवण आम्हाला तिथे मिळत गेली. मग त्यातनं रचना काही काही करायला सुरुवात झाली. मग पुढे असंच मी युनिव्हर्सिटीतनं जेव्हा MA करत होते तेव्हा एकांत नावाचा विषय मी घेतला होता. म्हणजे आम्ही 7 मुली होतो वेगवेगळ्या ठिकाणच्या. तर भूमी, पर्यावरण आणि एकांत असे 3 विषय होते. तर बाकी सगळ्या माझ्यापेक्षा अर्थात वयाने छोट्या होत्या, त्यामुळे भूमी आणि पर्यावरण मी निवडणं म्हणजे त्यांच्यावर अन्याय करणं असं मला वाटलं. म्हणून मी एकांताची निवड केली. आणि मग एकांताचा अर्धी मी संस्कृतिकोशामध्ये अर्थ शोधला. तर सांख्य तत्त्वज्ञानाच्या शाखेप्रमाणे पुरुष आणि प्रकृतीसाठी 1 आणि 0 या चिन्हांची योजना केली आहे. आणि प्रलयाअंती प्रकृती नष्ट पावते तरीही उरणारा एकांत भागवत धर्म असा त्याचा अर्थ तिथे लिहिलेला मला सापडला. मग माझ्या तऱ्हेने मी तो एकांत उलगडायचा प्रयत्न केला, की म्हातारपणी नकोसा वाटणारा एकांत, तच नवपरिणीत युगुलाला हवा असणारा एकांत, हवासा वाटणारा, शास्त्रज्ञांना त्यांच्या नवीन शोधांसाठी लागणारा एकांत, कलाकाराला सुद्धा त्याच्यातल्या उंचीला गाठण्यासाठी आवश्यक असणारा एकांत, अशा त्याच्या वेगवेगळ्या छटा मी दाखवायचा प्रयत्न केला. आणि मग नंतर वाळवंटात एकाकी पडलेल्या म्हाताऱ्या बाईला नको असणारा एकांत, जीवसृष्टीचं कुठेही तिथे चिन्ह दिसत नाही आहे आणि ती तहानलेली आहे असं तिला वाटत असताना तिला कानावर आलेली ढगांची आवाजाची चाहूल, आणि तिला असं वाटतं की आता ढगांचा आवाज येतोय, गडगडाट येतोय, तर ह्याचा अर्थ पाऊस पण येईल, ही धरती पुन्हा हिरवीगार होईल. पण दुर्दैवानं तो गडगडाट असतो मानवी मूल्यांच्या ऱ्हासाच्या टकराटकरीचा. मग तिथे ती थोडक्यात तो ऱ्हास दाखवायचा प्रयत्न केला, की खोटं बोलणं, क्रोध, दुसऱ्याची आपली नसलेली वस्तू आपल्याला हवीशी वाटणं, ती आपण हिसकावून घेणं, इथनं त्या सगळ्या गोष्टींची सुरुवात होते. आणि मग त्या सगळ्या तो गदारोळ जेव्हा शांत होतो, तो प्रलय जेव्हा शांत होतो, तेव्हा एक तिथे सेज मुनी बसलेले मी दाखवले. आणि मग त्याला पुरुष आणि प्रकृतीचं जे स्वरूप आहे, की जे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. कुठल्याही परिस्थितीत पुरुष तोच आहे, प्रकृतीला मात्र उत्पत्ती, स्थिती आणि विलय ह्या 3 अवस्थांमधनं जायला लागतं. आणि ते सगळं कसं होत असतं हे दाखवायचा प्रयत्न केला. मग त्याच्यामध्ये बाकी सगळ्या आधीच्या प्रसंगांमधनं एकांताच्या छटा दाखवत गेलेली मंडळी आली आणि त्यांनी त्यांच्या अंगावरच्या छोट्या छोट्या ज्या ॲक्सेसरीज होत्या, कोणाचं रंगीत जॅकेट, म्हणजे उदाहरणार्थ शास्त्रज्ञाला आम्ही ग्रे रंगाचं जॅकेट दिलेलं होतं, की ग्रे मॅटर ते वापरतात आणि त्यातनं नवीन शोधांची निर्मिती होते. आर्टिस्ट गुलाबी रंगाचं लीला लेस तर तिला ओपन फ्लेअरचं हे दिलेलं होतं वर्ण घालण्यासाठी, आणि बाकी सगळ्यांचे पांढरे आतमध्ये कपडे होते. तर ते सगळ्या त्यांनी ॲक्सेसरीज टाकून दिल्यानंतर जसं सप्तरंग पांढऱ्यामध्ये रूपांतरित होतात, तसे ह्या एकांताच्या लौकिक शेड्स महद एकांतामध्ये परिवर्तित होतात असं दाखवायचा प्रयत्न तिथे केला होता. ही एक रचना केलेली होती. आणि मग युनिव्हर्सिटीत शिकवताना पण तिथे अप्रचलित किंवा काय म्हणतात त्याला, अनवट रचना असं सतत लागतात. तर अनवटचा अर्थच हा की ठेवणीतलं, आणि ठेवणीतलं पण पाहिजे आणि नवं पण पाहिजे. या 2 गोष्टींची सांगड घालता घालता सुरुवातीला दमछाक व्हायची.
आणि तसं करताना मग अनेक रचना सापडत गेल्या, ज्यापैकी एक नटवरी रूपक होतं की ज्याच्यामध्ये नटवरी बोलांमधनंच कथकमध्ये तालप्रस्तुतीत वापरणाऱ्या सगळ्या बोलांची अनुभूती द्यायचा प्रयत्न केला होता. त्यातला कवित म्हणून दाखवते थोडक्यामध्ये, की जो नटवरी बोलांचाच बनलेला आहे. क ख ग घ ङ ङ अनुस्वार, त्यामुळे ते अक्षर नाही, आणि तथ द ध न ही नटवरी बोलांची एक्सटेंडेड रेंज, त्याच्यामध्ये बनलेला हा कवित. कथत नंदन तात गाथा तकत तात तनुगतीनाता दंत आनन नातकत दृग तकत थकित तनु अतिदीना खेतन गोधन धन धी धाता अधन धना दानी दाता अतीत गतातीत धन धीता दीन तनूनत गगनननाथा. ही रचना रोहिणीताईंना जेव्हा मी म्हणून दाखवली तर म्हणाले, अगं जा बाजारात काहीतरी स्वतःसाठी घेऊन ये, कारण अशी रचना येता जाता होत नाही. रोहिणीताईंचा इतका सलग सहवास मिळण्याचा, त्यांच्या अनेक संरचनांचा भाग असण्याचा, त्या प्रक्रियेचा भाग असण्याचा एक परिपाक म्हणून मग आम्हा सगळ्या विद्यार्थिनींमध्येही काही गोष्टी उमटायला लागतात आणि मग आमच्याकडनंही काही चांगल्या रचना घडू पाहतात. त्यापैकी काही गोष्टींचा मी उल्लेख इथे करू इच्छिते. एक होती नायिकावली, म्हणजे कुमुदिनी काटदरे म्हणून एक गायिका आहेत, तर त्यांचे अनेक तराणे मी ऐकत होते आणि मला असं वाटलं की हे मला नृत्यापेक्षा नृत्याच्या बाजूने प्रेरित करतात, म्हणून मग ते मी रेकॉर्ड करून घेतले. ते पुन्हा पुन्हा ऐकल्यावर त्या प्रत्येक तराण्याचा मूळ भाव काय आहे हे असं मी शोधायचा प्रयत्न केला आणि त्या प्रत्येक तराण्याचा मूळ भाव मी मांडून घेतला कागदावर. आणि मग या सगळ्यांना जोडणारी एक रचना करायची असेल तर नायिका, अष्टनायिकांसारखा दुसरा विषय नाही असं माझ्या लक्षात आलं. आणि मग त्या तराण्याच्या आधाराने आम्ही अष्टनायिका मांडल्या होत्या आणि त्याला मध्ये मध्ये काही नॅरेशननी जोडलं होतं. तर ही नायिकावली ही एक चांगली संरचना झाली होती. ती सुरुवातीला आम्ही ग्रुपमध्ये केली होती, 5 जणांच्या ग्रुपमध्ये करत होतो. त्याच्यात एक मुलगा पण होता. मग मुलांनी नायिका करायची का, तर नक्की नाही करायची. मग नंद रागातला एक तराणा होता आणि ज्या कारणामुळे नायिकेची खंडिता होते ते कारण दाखवणारा नायक त्या नंद रागातल्या तराण्यावर या मुलांनी केलेला होता. अशी ती सगळी रचना केलेली होती. मग पुढे त्यातले काही निवडक तराणे निवडून 5 तराण्यांमध्ये अष्टनायिकांची स्थित्यंतरं दाखवणारं सोलो पण आम्ही त्याच्यातनंच उभा केला होता. ही एक रचना होती. मग हरिवंश राय बच्चनांच्या कवितांवर काही प्रयोग मी केले होते, की नीड खा निर्माण फिरफिर, पक्षी पुन्हा पुन्हा घरट्या बांधतो, नाउमेद होत नाही आणि त्यातनं मानवाला काय संदेश मिळतो, अशा तऱ्हेची ती कविता होती. लहरो में निमंत्रण अशी पण एक कविता आहे, की सागराच्या उपमेच्या माध्यमातून क्रिएटिव्हिटी, निर्माण क्षमता आणि ती प्रक्रिया उलगडण्याचा प्रयत्न हरिवंश राय बच्चनांनी केलेला आहे. तर ती आम्ही समूहामध्ये मांडतो आणि त्यालाच जोडून निर्मिती प्रक्रियेचं एक कल्मिनेशन ज्याला आपण म्हणू, त्या प्रक्रियेचं स्वरूप तयार जे होतं ती निर्मिती म्हणून एक पुरिया रागातला त्रिवट त्याला जोडून आम्ही आत्ता ह्यावर्षी केला होता एक संरचना म्हणून, की कविता आणि त्रिवट असं त्याचं स्वरूप होतं. तर त्या त्रिवटमध्ये सुद्धा त्या निर्मिती प्रक्रियेच्या ज्या उपमा होत्या त्याची ॲब्स्ट्रॅक्शन्स आम्ही घेतलेली होती. म्हणजे डायरेक्टली तिथे आम्ही समुद्र दाखवत होतो किंवा पाणी दाखवत होतो असं नाही आहे, पण त्याचा भास होईल अशा तऱ्हेच्या मुवमेंट्स तिथे ॲब्स्ट्रॅक्ट तऱ्हेने घेण्याचा काही प्रयत्न केला होता आणि ती ही रचना सगळ्यांना खूप आवडलेली होती. आणखी एक रचनेचा मला उल्लेख करावासा वाटतो, द्रौपदी नाथवती अनाथवत असं तिला म्हटलं जातं. तर तिच्या आयुष्यात खरे 3 प्रसंगच महत्त्वाचे आहेत. तिचं स्वयंवर, तिचं चिरहरण आणि शेवटी स्वर्गारोहण. तर ह्या प्रसंगांची उलटापलट केल्यामुळे त्यात नाट्यमयता कशी निर्माण होते आणि मग तिचं नाथवती अनाथवत, मग ती अनाथवत होती, नाथवती सनाथवत झाली. मग कुंतीने म्हटलं की 5 जणांनी भिक्षा एकसारखी वाटून घ्या, मग ती पंचनाथवत झाली.
पुढे दरबारामध्ये तिच्या जेव्हा 5 इतक्या समर्थ पतींच्या समोर चिरहरण झालं तेव्हा ती मग अनाथवत झाली. आणि मग शेवटी तिला त्यातनं तारलं कोणी? का ती स्वनाथवतच होती. अशा तऱ्हेने ती रचना मांडलेली होती. आणि आणखीन एका गोष्टीचा मला उल्लेख करावासा वाटतो की रोहिणीताईंवर एक ओवी छंदामध्ये कविता मला झालेली होती की नर्तन सुंदर वचन सुंदर दर्शन सुंदर कथकाध्यायी नृत्य निज श्वास नृत्य हाची ध्यास सुटो नये कास कधी त्याची नर्तन मनन नर्तन चिंतन शिष्यही दर्पण मानियेला काढूनिया हीण घास भरवून ठेवा देववून ऋणी केले भावना कल्लोळ सापडे ना तळ काढोनिया सार अर्करूपी गुरु माऊलीची जाणून या आस जपू आम्ही खास नर्तन ठेवा याचसाठी बळ सदिच्छा सबळ दे आम्हा निर्मळ तूची देवा. अशा तऱ्हेने ती कविता झालेली होती. अर्थात आता असं लक्षात येईल तुमच्या की ही कवितामुळे नाचायची नव्हतीच, पण मग त्याच्यावर नृत्य करणं हा एक मोठं आव्हान होतं. आणि त्याचा भाग म्हणून मग रोहिणीताईंच्या आयुष्यातलेच काही प्रसंग त्याच्यात घालत ती कविता मी सादर केलेली होती गुरुपौर्णिमेला 2 वर्षापूर्वी. आणि त्यातनं म्हणजे खरं तर मी कवयित्री नाही आणि मी चित्रकारही नाही, पण नर्तनाच्या माध्यमातून रोहिणीताईंचं कोलाज बांधायचा एक तिथे प्रयत्न मी केला होता. त्यातलं एकच उपमा उलगडून सांगते की शिष्यही दर्पण मानियेला. तर शिष्य हा तुमचा आरसाच असतो की तुमच्या ज्या गोष्टी असतात विशेषतः नको असलेल्या त्या प्रकर्षाने तुमच्या शिष्यामध्ये उतरलेल्या असतात आणि त्याचा अभ्यासातनं तुम्ही स्वतःला सुधारायचं असतं, अशी रोहिणीताईंची धारणा होती. तर त्यांच्याच आयुष्यातला एक प्रसंग ज्याचा त्यांनी एक त्यांचा माध्यम नावाचा जो लेख आहे त्याच्यातही उल्लेख केला आहे की एक शिष्या होती, तिने त्यांच्यासाठी खूप सुंदर फुलं आणली, ती घेऊन घरी गेली, घराला कुलूप होतं, ती परत आली. संध्याकाळी पुन्हा गेली तर संध्याकाळी कुलूप होतं. मग तिने रोहिणीताईंसाठी एक चिठ्ठी लिहिली की असं असं मी छान फुलं घेऊन आले होते, फुलं तर आता हे झाली कोमेजली, पण ह्याच्यावर मी जेव्हा एक छानसं नृत्य करीन तेव्हा मला जरा जीवाला तसल्ली मिळेल, बरं वाटेल. तर ही चिठ्ठी वाचून रोहिणीताईंनी असं म्हटलं की आणि मग मी स्वतःला प्रश्न केला की ही मुलगी नृत्याला स्वतःचं माध्यम मानते अभिव्यक्तीचं, मी तसं नृत्याकडे बघते का? नृत्य माझं माध्यम झालं आहे का? हा विचार त्यांनी त्या निमित्ताने त्या प्रसंगाच्या आधारे त्या लेखातनं अभिव्यक्त केलेला आहे. अशी ही एक रचना. अशा रचना होत असतात, येत असतात, जात असतात आणि समृद्ध करत असतात. मग रोहिणीताईंचं जे आम्हाला मिळालं त्या सगळ्याचा एक परिपाक म्हणून आत्ता सध्या माझ्या हातात एक छोटासा प्रोजेक्ट मी घेतलेला आहे. CCRTची मला सिनियर रिसर्च फेलोशिप मिळालेली आहे, ज्याच्यात माझा विषय आहे की कथक डान्स ॲज मीन्स ऑफ डेव्हलपिंग फिलॉसॉफिकल आस्पेक्ट ऑफ पर्सनॅलिटी. आता इथे असं आहे की छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्या सगळ्याचे अर्थ मला उमगत नाही आहेत आणि म्हणून त्याचं अभिव्यक्ती माझ्या नृत्यातनं तेवढी समर्थतेने होते आहे का? एक छोटंसंच उदाहरण तुम्हाला सांगते की कुठली गोष्ट छान असं म्हणायचं असेल तर आपण हंसास्य ही मुद्रा वापरतो. हंसास्य वस्तू सुंदर केव्हा होते तर त्यातलं हेणकस जेव्हा आहे ते जेव्हा आपण सगळं बाजूला काढतो. अगदी साधं उदाहरण घ्यायचं तर तांदूळातला खडा वेचायलाही आपण हीच मुद्रा वापरतो आहे. किंवा माझ्या हातातली मौल्यवान वस्तू एखादी खाली पडली तर ती जमिनीवर न वेचतानाही मी हंसास्यच वापरते. ही हंसास्य जेव्हा तळवावर होतो तेव्हा ध्यानमुद्रा बनते, ज्ञानमुद्रा बनते. खरं ज्ञान केव्हा आपल्याला प्राप्त होतं तर जेव्हा मूर्ताकडनं आपण अमूर्ताकडे जायला लागतो तेव्हा. आता इथे हे जल आहे, पृथ्वी आहे, आकाश, वायू आणि अग्नी. वायू आणि अग्नी एकत्र येत आहेत. अग्नी वायूला आणखीन शुद्ध करत जातो आहे, तर तो वायू कुठल्या दिशेने जाईल? आकाशाच्या दिशेनेच जाईल, अमूर्ताकडेच जाईल आणि तिथे त्या खऱ्या ज्ञानाची मला प्राप्ती होईल. आणि संस्कृतमध्ये एक असा एक काव्यकल्पना आहे, कविकल्पना आहे, नीर क्षीर विवेक, की हंसाला ती शक्ती त्याच्या जागी आहे
की दूध आणि पाणी एकत्र असेल तर त्यातलं दूध तो वेचून घेऊ शकतो. आता ही गोष्ट शरीराच्या पातळीवर जर करायची असेल तर तो त्याचा कुठला अवयव वापरेल, तर तो त्याची चोच वापरेल. आणि ह्या मुद्रेचं नावच आहे हंसहास्य. तर ह्या गोष्टी जर सगळ्या मला माहिती असतील तर माझी मुद्रा हंसहास्य आणखीन छान होईल का सगळ्या तऱ्हेने. आणि फक्त मुद्रा नाही तर माझं नृत्य पण, असं मी त्या सगळ्या गोष्टींकडे बघू शकेन का. आता रोहिणीताईंचीच एक रचना आहे, तनिकहरी चितवो जी मोरीओर. मीरेची रचना आहे की मीरेची तक्रार आहे अगदी लहान असल्यापासून. ती म्हणते की हम चितवत तुम चितवत नाही, दिल के बडे कठोर. तर ह्या निमित्ताने त्यांनी तिच्या बालपणाचा तो प्रसंग घातलेला आहे की ती एक लग्नाची मिरवणूक बघते आणि तो दुल्हा जो असतो त्याच्याबद्दलचं तिला खूप आकर्षण वाटतं. आणि ती आईला म्हणते मग माझा दुल्हा कुठे आहे. तर तो जो भाग आहे तो मी तुम्हाला थोडासा करून दाखवते.